जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेस प्रारंभ। सोलापूर येथील सोरेगाव SRP कॅम्प येथील मैदानावर जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चंदूकाका सराफ यांच्याकडून सर्व पंचांना टी-शर्ट, टोप्या वाटप करण्यात आल्या। राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केलेले। सर्व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय करण्यात आली आहे। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, असोसिएशनचे अध्यक्ष राजू पॅटी, जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, सचिन बिराजदार, आबा नवले, दोंडीराम पाटील, शेखलाल शेख, भारतीय लिंगडे, समाधान लेंडवे, सुभाष निंबाळकर, नागराज कलबुर्गी, अविनाश राठोड, परमेश्वर वसुरे, रवी इंगळे यांनी परिश्रम घेतले आहे। नियमांची तोंड ओळख निश्चितच व्हायला पाहिजे। कुठेही गेल्यानंतर हा खेळाडू कमी पडता कामा नये अशा पद्धतीने नियोजन आपण या ठिकाणी स्पर्धेचं केलेलं आहे। अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत। आपल्या सोलापूर जिल्ह्याचे वंदना शानबाग असतील, भाग्यश्री बिले असेल, काशीनाथ आसवेले असेल, असे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून भारताचं प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेलं आहे। तर अशी ही भूमी सोलापूरची जी आहे, यामधून या ठिकाणी येणारे हे भविष्यकाळातील जी ही पिढी आहे, ही या पिढीला चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत। या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरता आपण या ठिकाणी सर्व स्तरातून आपण या ठिकाणी सर्व पंचांची जी नियुक्ती केलेली आहे ती सर्व क्वालिफाईड पंच आपण या ठिकाणी नेमलेले आहोत। यामध्ये पोलीस विभागातील, रेल्वे विभागातील आणि सर्व क्रीडा शिक्षक आणि क्रीडा शिक्षक संघटना आणि ॲथलेटिक्स असोसिएशन श्री प्राध्यापक राजू पॅटी असतील, दशरथ गुरव सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत करत आहे। ह्या अगोदर आम्ही कित्येक वेळा स्पर्धेला सुद्धा आलेलो आहे। अनेक क्रीडा शिक्षकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, पण ह्या वेळेला जहारच्या पाण्याची सोय केल्यानं आनंद व्यक्त आहे। हे जहारची पाण्याची सोय कशा पद्धतीने केलं आणि हे नियोजन तुमच्या डोक्यामध्ये आलं कसं याच वर्षी? याच वर्षी असं नाही आहे, दरवर्षी आम्ही करतोच, परंतु थोडंफार या ठिकाणी कसं आहे माहीत आहे का, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मूलभूत गरज आहे। खेळाडूंना या ठिकाणी आपण मैदान व्यवस्था आणि त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था या आणि क्रीडा साहित्य सर्व आपण हायजम्प, तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी, या ठिकाणी जर पाहिलात तुम्ही तर उंच उडीचं हायजम्पची पीठ आपण या ठिकाणी अद्यावत अशी त्या ठिकाणी लावलेली आहे। टेकऑफ बोर्ड वगैरे आपण लाँग जम्पच्या ठिकाणी तिहेरी उडी आणि लाँग जम्पचे जे इव्हेंट आहेत तेही सर्व सुविधा आपण सर्व हर्डल्सची सुविधा आपण या ठिकाणी केलेली आहे। अशा पद्धतीनं या सर्व खेळांच्या उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी करण्यामध्ये या सर्व क्रीडा शिक्षकांचं, या सर्व पंचांचं या ठिकाणी मदत लाभलेली आहे आणि आपण या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सहकार्य केला त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। काही क्रीडा शिक्षक देखील आहेत, काही क्रीडा शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा विचारूया, काय गणेश पवार यांनी केलेलं नियोजन करेक्ट आहे, सुबद्ध आहे असं वाटतंय का? आता प्रत्येक क्रीडा शिक्षकांनी अनुभवलेलं आहे आणि तुम्हीही अनुभवलेला की कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम चालू आहे। असंच उद्या एक दिवस पावसानं साथ दिली तर उद्याही व्यवस्थितपणे पार पडेल। त्यानंतर लगेच शहराचे पण 3 दिवस स्पर्धा आहेत, हेही व्यवस्थितपणे ह्याच पद्धतीनं आम्ही घेऊ। बघू शकतो या ठिकाणी गणेश पवार राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी अतिशय सुबद्ध नियोजन केल्याच्या भावना देखील क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केलेल्या आहे आणि विद्यार्थ्यांना राज्यामध्ये सिलेक्शन झालं किंवा देश पातळीवरती खेळत असताना कुठल्याही प्रकारचे नियमाचं माहिती नाही अशा प्रकारचं होऊच नाही, सर्व नियमांचं पालन या ठिकाणी केलेलं आहे। पंच देखील परिपक्व पंच परीक्षेमध्ये पास झालेले पंचांचीच निवड केलेली आहे। अतिशय सुबद्ध एकंदरीत सांगायचं झालं या SRP कॅम्पमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं शालेय मैदानी स्पर्धा, जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा या ठिकाणी गणेश पवार यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे। कॅमेरामॅन एकनाथ सर, मी दत्तात्रय, स्टार न्यूज सोलापूर।